परभणी शहरातील देशमुख गल्ली परिसरात असलेल्या हनुमान मंदिरामध्ये श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। यावेळी हबहप जय महाराज सरनाईक यांचे प्रवचन ठेवण्यात आले। 2 एप्रिल हनुमान जयंतीचा दिवस या सप्ताहाचे समारोप होणार आहे। रामकृष्ण हरी, जय श्रीराम। आपल्या परभणी नगरामध्ये देशमुख गल्ली मोठा मारुती मंदिर संस्थांच्या माध्यमातून प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सव ते हनुमंतरायाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं या दोन्ही पर्वणीला साध्य करून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या सप्ताहामध्ये भव्य आणि दिव्य अशा प्रभू रामचरित्र कथेचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। आणि त्या माध्यमातून माझ्याकडे म्हणजे श्री हरिभक्तपरायण जय महाराज सरनाईक माझ्याकडे या प्रभू रामचंद्र चरित्र कथेचं व्यासपीठ सोपवलेलं आहे। अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपाचा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि प्रभू रामचंद्राच्या चरित्राचा सोहळा संपन्न होतोय। 26 मार्चला हा सोहळा सुरू झालेला आहे। आमच्या प्रभू रामचंद्राच्या जन्माच्या दिवशी ते हनुमंतरायाच्या जन्म सोहळ्याच्या दिवसापर्यंत हा सोहळा सुरू राहणार आहे। म्हणजेच 2 एप्रिल 2026ला या सोहळ्याची सांगता होणार आहे। आणि त्या दिवशी काल्याच्या कीर्तनाच्या नंतर भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। म्हणून रामकथा, काल्याच्या कीर्तनाला आणि महाप्रसादाला सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं हे मी माझ्यातर्फे आणि श्री मोठा मारुती मंदिर संस्थान मित्र मंडळीच्या वतीने आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतो। जय श्रीराम, रामकृष्ण हरी। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी।